वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटकवाने. आता आपण निघालो आहोत अमृतसरहून पुढे धर्मशालाला. आपण एक टॅक्सी बुक केली आहे वन वे ड्रॉपची. सो अमृतसरहून धर्मशालाला ती टॅक्सी आपल्याला ड्रॉप करेल आणि मग नंतर आपण तिथल्या लोकल साईटसिंग तिथल्या दुसरी टॅक्सी बुक करू किंवा बघूयात तिथे काय ऑप्शन्स अवेलेबल आहे. हा आम्हाला खूप फिजिबल ऑप्शन वाटला, कारण की याचे चार्जेस जर आपले 7 दिवसाचं जे होणार होतं पूर्ण, त्याचे चार्जेस भरपूर होणार होते आणि 2 दिवस टॅक्सी अगदी जागेवर हॉटेलवरती थांबवावी लागली असती, विनाकारण त्यांना चार्जेस द्यावे लागले असते. म्हणून आपण पूर्ण ट्रिपसाठी टॅक्सी बुक केलेली नाही आहे यावेळेस. आता आपण जातो आहोत पुढे. जस्ट आता आमचा नाश्ता झाला, छान भरपेट ब्रेकफास्ट झाला. आपण इथे थांबलो होतो SK ढाबाला आणि आता पुढे जातो आहोत अमृतसरहून धर्मशालाला. स्टे ट्यून. चला जाऊयात पुढे आपल्या सफरीला. तर आम्ही आता पठाणकोट क्रॉस केलं आणि आता हिमाचल पंजाब बॉर्डर आहे. आमचे ड्रायव्हर आता इथे ते ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांचं ते टॅक्स वगैरे पे करतील आणि मग इथून पुढे आम्ही आता हिमाचल मध्ये एंटर करू आणि मग आपला मॅक्लोडगंजचा प्रवास सुरू होईल. इथून आतापर्यंत रोड चांगला आहे. आम्ही निघाल्यानंतर ब्रेकफास्ट केला होता, छान होता तिथे, पण पनीर कुलचा वगैरे खाल्ला होता आम्ही आणि सँडविच खाल्लं होतं. ब्रेक घेतला आहे छोटासा. इथून आता आपलं हॉटेल एक 50 किलोमीटर आहे. रोड खूप खराब आहे. रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर थ्रू आउट ऑलमोस्ट पठाणकोट सोडल्यानंतर हिमाचलची बॉर्डर सुरू झाली, त्यानंतर रोड असाच आहे. मध्ये मध्ये थोडासा चांगला पॅच आहे, पण मोस्टली मग हे असंच आहे आणि खूप धूळ आहे रस्त्यांवर. ही आपली गाडी आपण कॅब हायर केली आणि आता आपण एक छोटासा ब्रेक घेतला चहा पिण्यासाठी. आता इथून 1 तास 40. फायनली आता आपण धर्मशालामध्ये मॅक्लोडगंजला पोहोचलेलो आहोत आणि ही आहे आपली 3 दिवसाची प्रॉपर्टी. दी कासा या प्रॉपर्टीचं नाव आहे आणि ही प्रॉपर्टी आहे दी लायजन ऑफिसच्या जवळ क्लब हाऊस रोडला. सो त्यांचं मी आता तुम्हाला कार्डही दाखवेल. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आता आपण जाऊयात आतमध्ये. आत्ताच जस्ट आम्ही पोचलो. थोडी आम्हाला ट्रॅफिक लागली आणि रोडचे कामं सुरू आहे, त्यामुळे भरपूर खराब आहे रोड. हिमाचल प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये रोड एकदम खूप छान आहेत. सगळे हायवे आहेत, खूप सुंदर आहेत. चला आता आपण जाऊयात पुढे आणि प्रॉपर्टी बघू. सो ही आहे ती प्रॉपर्टी दीज कासा मॅक्लोडगंज नियर लायजन ऑफिस आणि ही ती प्रॉपर्टी. खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. आता आपण आत जाऊयात. या साईडला इकडून खाली गेलं की त्यांचे पार्किंग स्पेस आहे खाली ग्राउंड फ्लोअरला बेसमेंटमध्ये. आणि हे आहे यांचं रिसेप्शन. या दादांनी आत्ता आम्हाला अमृतसरहून इकडे सोडलं आणि या यांचं रिसेप्शनमध्ये आपण चेक इन केलं आहे आणि आता आपण जाऊयात आपल्या रूमकडे. फर्स्ट फ्लोअरला आपली रूम आहे. सो हा संपूर्ण यांच्या प्रॉपर्टीचे लॉबी. सो आता आपण जाऊयात लिफ्ट लॉबीकडे आणि ही आहे यांची लिफ्ट. जाऊयात आता आपण फर्स्ट फ्लोअरला. आता आपण फर्स्ट फ्लोअरला पोहोचलो आहोत. लॉबीमधून परत आपण आपल्या रूमकडे जातो आहोत. या साईडला आपली रूम आहे, रूम नंबर 7. सो ही आहे आपली रूम. आता जाऊयात रूममध्ये. थँक्यू निहित. कशी आहे रूम आपली? छान आहे. ओके. सो हा आहे किंग साईज बेड. या साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे, 2 टेबल आणि एक साईड सेंट्रल टेबल. दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत.
आणि खूप छान सेटल असं क्रीमिश कलरचा पूर्ण रूमचा इंटेरियर आहे. आणि हे फ्लोअर लेंथ कर्टन्स आहेत. या साईडला टी व्ही युनिट आणि एक टेबल आहे. इकडे लगेज ठेवायला एरिया आणि हा इथे वॉर्डरोब. वॉर्डरोबमध्ये पण भरपूर स्पेस आहे. छान एक एक्स्ट्रा मॅट्रेस त्यांनी दिलेली आहे. इथे आयर्निंग बोर्ड आणि आयर्न आहे. हँगर्स पण आहेत. सो असा आहे हा वॉर्डरोब. या रूमचं पूर्ण फ्लोरिंग वुडन आहे. छोटीशी से मॅट्रेस पण दिलेली आहे. आणि आता आपण जाऊयात वॉशरूमकडे. सो इथे आहे बेसिन, खाली ड्राय टॉवेल एरिया आहे. स्लीपर्स पण दिले आहेत त्यांनी. इकडे आहे शॉवर एरिया विथ पार्टिशन आणि इकडे आहे WC. मोठा गीझर आहे. इथे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे हेअर ड्रायर, टॉवेल्स आणि मोठा मिरर. सो छान प्रॉपर्टी आहे. थँक्यू मयूर. थँक्यू. मस्त आहे प्रॉपर्टी. यासाठी आपण अराउंड 12,200 पे केले 3 रात्रीसाठी. 22nd ला आपलं चेक इन आहे आज आणि 25th ला आपलं चेकआउट आहे. आणि याच्यामध्ये ब्रेकफास्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड काही नाही, मील्स इन्क्लुडेड नाहीये. 350 एक्स्ट्रा चार्जेस वर तुम्ही ब्रेकफास्ट इन्क्लूड घेऊ शकता तुमचा. ओके. आणि यांच्याकडे इन हाऊस रेस्टॉरंट आहे. इन हाऊस रेस्टॉरंट आहे, जे की आपलं अमृतसरला जसं नव्हतं तिथे इन हाऊस रेस्टॉरंट आहे. रूम मध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता. ओके. आणि त्यांनी हीटर म्हणजे एसीच आहे, फक्त त्याचं 31 ला फ्लोअर लावल्यास छान गरम हवा येते तिथून पण. या सो आणि अजून एक गोष्ट आहे या रूम मध्ये, इकडे या असं आहे. इकडे आता रात्र आहे त्यामुळे हे दिसणार नाही, पण अशी एक छोटीशी बाल्कनी वा, स्टँडिंग बाल्कनी सारखं आहे. सिटिंग एरिया आहे. आणि समोर तिथे जर तुम्ही बघाल तर एक पांढरा बर्फाचा ढग दिसतो. वाव. आणि वरती संपूर्ण त्या साईडला तुम्ही बघाल तर या सुरुचीचे जे झाड आहे त्याच्या मागच्या साईडला सगळा बर्फाच्या छातीत हिमालय आहे. सो रूम तर छान आहे, मस्त आहे. व्ह्यू पण छान आहे. आता उद्या सकाळी बघूया काय व्ह्यू आहे इथला. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रॉम मॅक्लोडगंज. सो आता आपण मॅक्लोडगंजला आलो आहोत आणि धर्मशाला, मॅक्लोडगंज, पालमपूर इथल्या साईटसिंगला निघालो आहोत. आपण एक कॅब बुक केली आहे. सो जर तुमचा 8 आवर्सचा साईटसिंग असेल तर त्याच्यासाठी या कॅब चे चार्जेस आहेत 4,000. ओके, 4,000 रुपीज. सो आज आमचा फुल डेचा साईटसिंग असणार आहे. आम्ही पालमपूर साईडला जाणार आहोत आणि तिकडे जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत, टुरिस्ट लोकेशन्स, ते एक्सप्लोअर करणार आहोत. त्याचबरोबर आज आपण आपला लंच जे काही खाणं पिणं असेल ते सुद्धा बाहेरच असणार आहे. सो जाऊयात पुढे, सुरू करूयात आजच्या सफरीला. आम्ही आता इथे एका छोट्याशा ठिकाणी ब्रेकफास्ट करायला थांबलोय. ब्रेड ऑमलेट घेतलंय आम्ही. खूप सुंदर बनवलंय. कशी विनाय टेस्ट? मस्त, उत्तम, अजिबात थंडाला वासणार, फ्रेश आहे. तिकीट काउंटर आहे. 50 रुपीज पर हेडचं तिकीट काढल्यावरती आपण आतमध्ये येतो. तुम्हाला इथे व्हिजिटर्सचा गाईड मॅप मिळेल. नॉर्बिलिंकाच्या संपूर्ण तिबेट कल्चरबद्दल, ही जे त्यांचा सेंटर आहे याच्याबद्दलचा एक गाईड मॅप आहे. आतमध्ये गेल्यावरती आपल्याला वेगवेगळे त्यांचे आर्ट फॉर्म्स कसे शिकवले जातात याबद्दल थोडीफार माहिती मिळते. सो आता आपण पुढे जातो आहोत. तिबेटियन कल्चर आर्ट आणि त्यांचा आर्ट फॉर्म या दोघांचं अप्रेंटिसशिप या प्रत्येक छोट्या छोट्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्टमॅनशिप, क्राफ्ट्समॅनशिप शिकवलं जातं. सो ही जी समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये शिवणकामाचा रिलेटेड आर्ट्स आहेत. त्याच्या बाजूच्या याच्यामध्ये दोऱ्याचे कामं आहेत, भरतकाम, विणकाम. त्याच्या बाजूला सुद्धा ते कार्विंग्सचं काम सुरू आहे. कुठे पेंटिंग्स सुरू आहेत वेगवेगळ्या. सो आता हे एक दालन आहे ज्याच्यामध्ये की कार्विंग्स परत सुरू आहे. लाकडावरती
कोरीव काम केलं जातं. सो असे हे यांचे वर्किंग डेस्क असतात आणि याच्यावरती सगळे क्राफ्ट्समॅन त्यांच्या कलागुणांना वाव देऊन नक्षीकाम करतात. त्याचप्रमाणे इकडे आत्ता त्यांनी नुकतंच केलेलं पेंटिंग आहे जे त्यांनी उन्हामध्ये वाळत ठेवलं आहे. So अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स इथे केल्या जातात. या फ्रेम्स आहेत हे त्याच्या मागचं आणि या फ्रेम्सवरती पेंटिंग करण्याचं काम सुद्धा इथे क्राफ्ट्समॅन करत असतात. गायतो मॉनेस्ट्रीच्या इथे आलोय. नॉर्बोलिंका ते जे आर्ट कल्चर होतं तिथून 1-2 किलोमीटरच्या अंतर आलं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मागे जे आहे तेच त्यांची मॉनेस्ट्री आणि मागच्या बाजूला असे बर्फाचे ढग आहेत, डोंगर आहेत, मोठे मोठे डोंगर आहेत. खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि सगळं. हवालदार झू मध्ये आलेलो आहोत. ती तिथे पार्किंग स्पेस आहे. पार्किंग स्पेसचे चार्जेस आहे 20 रुपीज पर व्हेकल आणि 60 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. आता आपण नॅशनल पार्क धौलदार नॅशनल पार्कमध्ये जातो आहोत. गोपाळपूरचं हे नॅशनल पार्क म्हणून पण ओळखलं जातं, धौलदार नॅशनल झू. आता जाऊयात पुढे. भरपूर माकडं आहेत इथे, अगदीच जवळच अगदी. आपण या झूमध्ये आलोत. झूमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतपतच प्राणी आहेत. जसं की मी तुम्हाला सांगू शकेल, हिमालयन गोरल आहे, बार्किंग डेअर आहे, मोर आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे फिसिंट्स आहेत, सिंह, बिबट्या, सांबर डिअर, अजून आहे गिधाड आणि ब्लॅक काईट. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त इथे काहीच नाही. पण 60 रुपीज त्या मानाने ते भरपूर घेतात. चालावंही लागतं पण एवढे त्यांच्याकडे प्राणी नाही आहे. सो तुम्ही विचार करा, याच्यापेक्षाही खूप छान छान झू आम्ही बघितले जिथे की त्यांचा एंट्री फी खूप कमी आहे आणि भरपूर प्राणी बघायला मिळतात. सो इथे तेवढे प्राणी नाहीये. भैया एक एक्स्ट्रा. आता आम्ही याच झूच्या परिसरामध्ये एक छोटं रेस्टॉरंट आहे तिथे आलो आहोत. एक शॉर्ट ब्रेक पाहिजे. पुढे आम्हाला बैजनाथ टेम्पलला जायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून आम्ही थोडासा एक क्विक ब्रेक घेतो आहोत. आम्ही कॉफी ऑर्डर केली आहे, 2 कॉफी. ईच कॉफी 50 रुपीज चार्जेस आहेत. तर ते सुद्धा जरा थोडे जास्त आहेत, पण हा ठीक आहे. कदाचित लोकेशनमुळे. पण झूचा तुम्ही नक्की विचार करू शकता, नाही आलात तरी चालेल. आलो आहोत श्री क्षेत्र बैद्यनाथ इथे. हे बैद्यनाथ कांगरा डिस्ट्रिक्ट हिमाचल प्रदेशमधल्या बिनवा नदीच्या तीरावरती वसलेलं एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर जवळपास 12व्या शतकामध्ये बांधलं गेलं होतं आणि इथल्या जी बिनवा नदी आहे त्या बिनवा नदीमध्ये मेडिसिनल कंटेंट्स असल्याचं सांगतात. त्यामुळे इथे बऱ्याच दुरून लोक दर्शनासाठी आणि बिनवा नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी येतात. खूप सुंदर आहे. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे आपल्याला आतून मंदिर परिसर दाखवता येणार नाही. पण खूप सुंदर पाषाणाचं हे मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि अगदी रोडला लगतच आहे. त्यामुळे तुम्ही जर या एरियामध्ये आलात तर पालमपूर पासून जवळच बैद्यनाथ गाव आहे. बैद्यनाथ गावामध्येच हे बैद्यनाथ मंदिर आहे, शिव मंदिर आहे. खूप सुंदर आहे.
आता आपण चामुंडा माता मंदिराच्या परिसरामध्ये आहोत. त्याच परिसरामध्ये इथे एक छोटासा त्यांचा पूल आहे आणि याच्यामध्ये बोटिंग होतं. 50 रुपये पर पर्सन असं हे याचं चार्ज आहे. इथेच पुढे गेल्यावरती एक शंकराचं सुद्धा मंदिर आहे. या ब्रिजवरून पुढे जावं लागतं आणि ब्रिजच्या खालून एक नदी पण वाहते. खूप सुंदर परिसर आहे हा. हे मंदिर धर्मशाला पासून जवळपास 16 किलोमीटर दूर आहे आणि छान आहे. वातावरणही सध्या छान आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि बऱ्यापैकी गर्दी पण आहे. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आम्ही कॉफी पितो आहोत बाहेर बाल्कनीमध्ये बसून. छान थंडी आहे बऱ्यापैकी आणि या थंडीमध्ये कॉफी चहा पिण्याची मजा वेगळीच असते. आणि समोर व्ह्यू आहे मस्त, छान व्ह्यू आहे. हिमालयन रेंज आहे. मी तेही तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे. आज आपण मॅक्लोडगंजचा इथलाच लोकल साईट सीइंग करणार आहोत. सो आज जरा आपण चिलॅक्स आहोत कारण की हाफ डेचाच फक्त साईट सीइंग आहे. सो आत्ता उठलो आहोत, एन्जॉय करतोय व्ह्यू. इथे बागसू टॅक्सी स्टँडला आलोय आणि इथे ब्रेकफास्टचे बरेच ऑप्शन आहेत. ब्रेड ऑमलेट आहे, पराठा आहे, चहा, कॉफी, मॅगी सगळंच मिळतं. इथे हे टॅक्सी स्टँड आहे. खूप ऑप्शन आहेत. त्यामुळे असं आधी त्या शॉपिंग रोडवर असं फिरताना असं वाटतं की ऑप्शन कमी असतील, पण तुम्ही इथे येऊन इथे बसायला पण अशी ही अरे आत्ताच आमचा खूप छान ब्रेकफास्ट झाला. आम्ही आलू प्याज पराठा मागवला होता. तोही काहीतरी 40 रुपयाला पराठा असं होता आणि ब्रेड ऑमलेट होतं. ब्रेड ऑमलेट 50 रुपयाला आणि चहा घेतला 20 रुपयाला चहा आणि सोबत आम्ही खारी घेतली होती. एक छान वेगळ्या प्रकारची खारी होती. तर आम्हाला आमचा खूप छान भरपेट नाश्ता झाला. साधारण किती टोटल बिल झालं मयूर? 140 रुपये. 140 रुपयामध्ये आमचा छान नाश्ता झाला. माकड आलाय. हे असं यांचं टॅक्सी स्टँड आहे आणि इथे यांचं एक टॅक्सी युनियनचं एक ऑफिस आहे. सो तुम्हाला साईट सीइंगसाठी तुम्ही जर टूर पॅकेज केला नसेल तर तुम्ही येऊन इथे टॅक्सी बुक करू शकता आणि इथे स्टँडर्ड रेट आहेत. तर असं नाही की तुम्हाला कोणी लुबाडेल वगैरे. सो स्टँडर्ड रेट्स आहेत. तिथे येऊन तुम्ही टॅक्सी बुक करा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आणि मग ते तुम्हाला साईट सीइंगला घेऊन जातील. आता आपण आलो आहोत सेंट जॉन चर्चला. मॅक्लॉडगंज सिटीपासून जवळपास या चर्चचं डिस्टन्स आहे 4 किलोमीटर आणि खूप छान आहे. पाईनच्या देवदार वृक्षांच्या संपूर्ण गर्द झाडीमध्ये हे चर्च आहे, सेंट जॉन चर्च. जाण्यासाठी असे छान ट्रॅक आहे. हा आजूबाजूचा निसर्ग. आपण त्या गेटने आतमध्ये आलोत. अगदी रोडला लगतच हे चर्च आहे. आता जाऊयात आतमध्ये. नड्डी व्ह्यू पॉईंटला आलेलो आहोत. इथे हे सगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत आणि ट्रेकिंग पॉईंट्स पण आहेत आणि त्याचा डिस्टन्स पण दिलेला आहे. आपण इतक्या दूर तर नाही जाऊ शकणार. जास्तीत जास्त वॉटरफॉलपर्यंत जाऊ शकतो आणि परत येऊ कदाचित. बघूयात. निहितची सध्या झोपण्याची वेळ झाली आहे, त्याला झोप आली आहे. सो आपल्याला कितपत जाता येईल बघूया. आता आपण निघालो आहोत नड्डी पॉईंटकडे. सनराईज आणि सनसेट दोन्हीही इथून दिसतात. जाऊयात पुढे. छान वरती हिमालय पर्वताची रांग आहे. वरती हिमाच्छादित पर्वत पण आहेत. नड्डी व्ह्यू पॉईंटच्या पार्किंगवरून एक 500 मीटरचा एक छोटासा ट्रेक केल्यानंतर इथे निर्मला देवींचं सहयोग आश्रम आहे. सो आम्ही इथपर्यंत असं चालत आलो. हा असा ट्रेकचा रोड. इथूनच मोठे मोठे ट्रेक्स आहेत जे की जातात मग नंतर लोक. हा आहे दल लेक. अजिबातच पाणी नाही आहे, सगळंच सुकलंय आणि तिथे कन्स्ट्रक्शन पण सुरू आहे.
हे जे घरं आणि जे गाव दिसतंय हे धरमकोट आहे. मेकलॉडगंज साधारण एक 5 ते 6 किलोमीटर वरती आलं की हे धरमकोट गाव लागतं. इथूनच बऱ्याच ट्रेकिंग वगैरे सुरू होतात. आता आपण भागसुनाग मंदिरामध्ये आलो आहोत. खाली चप्पल स्टँडवरती चप्पल काढून वर यावं लागतं आणि हा आहे मंदिराचा परिसर. नाग मंदिराच्याच बाजूने भागसू वॉटरफॉलला आपल्याला जाता येतं. असा हा ट्रेक आहे. हे जे तुम्हाला पूर्ण फुट हिल्स दिसत आहेत ना, तिथून आपल्याला जावं लागतं. हा संपूर्ण ट्रेक आहे. वरपर्यंत लोक जातात आणि तिथे रात्री कॅम्पिंगही करतात. आपल्याला कितपत शक्य आहे बघूयात. अगदी वरपर्यंत ट्रेक करता येतो. आता निहित आणि मयूर दोघेही चाललेत पुढे ट्रेक करत. वातावरण छान आहे. खूप आज थंडी पण नाहीये कारण की जरा थोडं ऊन पण आहे. या एरियामध्ये बऱ्यापैकी स्नोफॉल होतो पण अजून तरी स्नोफॉल झालेला नाहीये. निहित आणि मयूर दोघेही चालले आहेत ट्रेक करत. निहितचा आहे हा भागसू वॉटरफॉलचा ट्रेक. दाखव मला कुठे वाजवत आहेत. वा वा वा. हा आहे भागसू वॉटरफॉल. धरमकोटच्या जवळ भागसूनाग टेम्पल पासून पुढे आल्यावरती जवळपास 1-1.5 किलोमीटर चालल्यावरती भागसू वॉटरफॉल आपल्याला दिसतो. छान झाला आपला हा एक ट्रेक छोटासा. मी पूर्ण त्या जिथे वॉटरफॉल क्रॉसिंग होतं, एक ब्रिज आहे तिथपर्यंत गेलो नाही. आमच्यासोबत निहित आहे कारण, पण इथपर्यंत आलो आणि आम्हाला वॉटरफॉल पण बघायला मिळाला. मयूर आणि निहित थोडं आत पुढे गेल्यावरती बसले आहेत. तोही बराच जमला. त्याने स्वतःसुद्धा ट्रेक केला. त्याला छान वाटलं. तो म्हणाला आम्हाला कडेवरती घेऊ नको. भरपूर त्याने ट्रेक केला. आता आपण जातो आहोत पुढे परत आपल्या पार्किंगकडे आणि कॅब घेऊन पुढच्या डेस्टिनेशनला आपण जाऊ. हा आहे निहित. तो पण पळतोय छान भरपूर. आपण आता दलाई लामा टेम्पल मध्ये आलोत. जसे सोव्हिनियर शॉप्स आहेत. एक छोटीशी कॉलनी टाइप्स आहेत. त्यांचा निवास आहे इथे आणि त्यांचंच टेम्पल पण आहे. आता आपण सिक्युरिटी चेक करून पुढे सेकंड फ्लोअरला जाणार आहोत मंदिराकडे. ही रोपवे आहे जी की धर्मशालाला घेऊन जाते तुम्हाला. 550 सिंगल साईडला आणि 1600 आहे 2 वेचे. सो आम्ही 2 वे ट्रिप घेतली आहे. सो इथून आम्ही धर्मशाला जाऊ आणि इथूनच परत येऊ. इथून तिकीट घ्यायचंय आणि मग इकडे पण पुढे चाललोय. आत्ता आमचं तिकीट स्कॅन झालं आणि आम्हाला आतमध्ये सोडलंय. निहित खूप एक्सायटेड आहे. तो केव्हाचा झोपला नाही की त्याला केबल कारमध्ये बसायचंय म्हणून. आता आम्ही बसतोय केबल कारमध्ये.
सो आता आम्ही निघालो आहोत. आता ऑटोमॅटिकली डोअर क्लोज होणार आणि डोअर झालं क्लोज आणि आता आपली केबल कार निघाली. बाय निहित. तू कुठे बसलायस? केबल कार मध्ये. ये. आणि आता आपण निघालो केबल कारने मॅक्लोडगंजहून धर्मशालाला. आणि असा आहे हा व्हॅली व्ह्यू. या साइडने आता आपल्याला दलाई लामा टेम्पल पण ही जी आता बिल्डिंग आली आहे येलो कलरची ती आहे दलाई लामा टेम्पल. हा संपूर्ण ही येलो कलरची बिल्डिंग दलाई लामा टेम्पलची आहे. आत्ताच आपण इथे जाऊन आलो आणि आता केबल कार मध्ये बसलो आहोत. ही संपूर्ण जी सिटी मागे दिसते ती आहे मॅक्लोडगंज. आणि मागे संपूर्ण पहाड दिसत आहेत. आता सध्या सगळीकडे ढग आले आहेत. वरपर्यंत जर बघाल तर सगळे हिमाच्छादित आणि गर्द झाडी. तर धर्मशालाहून आम्ही परत आता रिटर्न केबल कारनेच निघालोय. तिथे मार्केटला जायला बराच तिथे अंतर होता आणि आम्हाला आता परत त्या रोपवेच्या स्टेशन पासून आमच्या हॉटेलला पण बरंच मार्केट मधून आता आम्ही वॉकिंगच करत जाणार आहे. त्यामुळे मग आम्ही लगेच रिटर्न घेणं प्रेफर केलं. आता आम्ही तिथलं शॉपिंग मार्ट वगैरे बघू आणि मग हॉटेलमध्ये जाऊ. आपल्या मोस्टली हेच आपलं लास्ट डेस्टिनेशन आहे मॅक्लोडगंजचं. उद्या आपण डलहौसीला निघणार आहे, पण डलहौसीला जाता जाता आपण धर्मशालाचं साईट सीइंग करणार, ज्याच्यात स्टेडियम, वॉर मेमोरियल, नंतर कंगारा म्युझियम वगैरे आहे. आणि मग ते सगळं झालं की मग आपण धर्मशाला HPCA क्रिकेट स्टेडियमला आहोत आणि इथे एंट्री आहे 30 रुपीज पर पर्सन. आता आपण जाऊयात आतमध्ये. 5 वर्षाखालील मुलांना तिकीट नाही आहे, एंट्री फ्री आहे. मयूर तिकीट काढतोय, मग आपण आतमध्ये जाऊयात. मधून आतमध्ये आलो आहोत आणि हा आहे एंट्रन्स स्टेडियमचा. जाऊयात आतमध्ये. आता आपण विजिटर स्टँड कडे जातो आहोत. आता आपण विजिटर स्टँडला पोहोचलो आहोत. आणि हे आहे स्टेडियम आणि हा आहे या स्टेडियमचा खूप सुंदर व्ह्यू. मागे आहे हिमालय पर्वताची रांग आणि हा स्टेडियम. तर या स्टेडियमची कॅपॅसिटी 23,000 आहे आणि टिबेटियन कल्चरचं कन्स्ट्रक्शन याचं. आणि याची ग्रास पण अशी आहे, इंडियामध्ये अशीच आहे, एकच आहे असं स्टेडियम जिथे की विंटर कंडिशन मध्ये पण ते ग्रास इफेक्ट होत नाही. आणि हे सगळ्यात हायेस्ट अल्टिट्यूड वरचा क्रिकेट स्टेडियम आहे इन द वर्ल्ड. आज क्रिकेट स्टेडियम वरून आल्यावरती जवळपास 100-200 मीटर गेल्यावरती लगेच वॉर मेमोरियल आहे. सो वॉर मेमोरियलची पर हेड एंट्री आहे 20 रुपीज आणि 30 रुपीज पार्किंग फॉर 4 व्हीलर असं आपण पे केलं. आणि हे जे मागे दिसतंय ते आहे वॉर मेमोरियल. आता आपण तिथे जाऊयात. इथे विचारलं आम्ही की व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे का, ते हो म्हणाले. सो आता आपण आतली सुद्धा व्हिडिओ शूटिंग करू शकतो. जाऊयात पुढे. आणि मला जिराफ दाखवतो आणि पांडा पण दोन्ही सांगतो त्या स्टेडियमवरती नाही
वॉर मेमोरियल वरून एक 3 किलोमीटरच्या अंतरावरच टी गार्डन आहे. हा आपल्या धर्मशाळेचा शेवटचा स्टॉप आहे आजचा. सो हे आता आपण बघून मग आपण डलहौसीकडे निघणार आहोत. आता आपण त्याच्या चहाच्या मळ्यांमध्ये आलोय. विनया आणि निहित चाललेत पुढे. निहित, हाय. कसले झाड आहेत रे हे? हे कसले? चहाची. अशी होती ही आपली 3 दिवसाची धर्मशालाची ट्रिप. आपण डीज कसा या प्रॉपर्टीमध्ये होतो. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर चान्स मिळाला धर्मशालाला यायचा आणि मॅक्लॉडगंजला जर तुम्हाला राहायचं असेल तर डीज कसा खूप छान आहे प्रॉपर्टी. आणि त्याचबरोबर आपण धर्मशालाचं पण साईटसीइंग केलं. मॅक्लॉडगंजला गेलो होतो. धरमकोटपर्यंत सुद्धा जाऊन आलो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पालमपूरचा पण एक टूर केला होता, जिथे की आपण वैद्यनाथ टेम्पलला गेलो होतो, झूमध्ये गेलो होतो. सगळ्याचा रिव्ह्यू तुम्ही नक्कीच बघितला असेल ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच येतो आहोत नवीन ब्लॉग घेऊन डलहौसीचा. स्टे ट्यून्ड. बाय बाय.